काय दिसतंय मोद. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. डे 2 इन वेंगुर्ला. सो आमची सकाळ झाली. आम्ही एवढं लवकर फ्रेश झालो. आता 7:15 वाजले. आमचा आता बोट रायडिंगचा प्लॅन आहे. आम्ही बुकिंग रात्रीच करून ठेवलंय आणि इथे तुम्ही बघू शकता रोहिणी पण रेडी झालेली आहे. गुड मॉर्निंग गाईज. आणि आम्ही आहोत तिघी जणी, पण 5 प्लेट आम्ही आंबोळी घेतली. बिकॉज मी पोट भरून खाणार आहे. रोहिणी 2 दिवस झालं जेवली नाहीये म्हणून. राणूचं आउटफिट दाखवते मी. 1 मिनिट. हा, माय गॉड किती क्यूट दिसतेय बघा. ठीक आहे, मी नाश्ता करतो आणि भेटतो. सो आम्ही जिथे राहिलो ते हे आहे आणि तुम्ही रूमच्या बाजूचा व्ह्यू बघू शकता. इतकं शांत आणि नॅचरल. पक्ष्यांचा आवाज वगैरे येतोय आणि पाठीचं रूमच्या पाठी समुद्र आहे. सो त्याचा लाटांचा आवाज येतो. इतकं छान पॉझिटिव्ह वाईब येतंय ना. सकाळी एवढं लवकर आम्ही उठलोय पण थोडं पण असं टायर्डनेस डिझीनेस वाटत नाहीये. एकदम फ्रेश वाटतंय. तुम्ही पण आला ना तर खरंच तुम्ही पण इथेच स्टे करा. खूप छान प्लेस आहे. आम्ही कशी दिसतोय कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सो फायनली आम्ही निघालोय ट्रिपसाठी, बोटिंगसाठी. अगं कुठे जायचं आपल्याला तर माहितही नाहीये. ती तिच्या आहे आणि इथून बघू शकता तुम्ही. इथे पण बघू शकता. इथे पण पूर्ण पाणीच पाणी. आम्ही खूप छान व्ह्यूला रूम घेतला यार. आता इथे बघू शकता बोटिंगची सोय पण खूप छान आहे आणि खूप जवळ आहे. नाहीतर राणो काहीतरी सांग. आज काय माहितीये मित्रांनो, काल आम्ही जेव्हा हा रूम घेतला ना, खरंच इतका छान व्ह्यू आहे. इतकं सगळं छान आहे ना. तुम्हाला माहिती आहे लिटरली काल आम्ही 1.5 तास वेंगुर्ल्याच्या बस स्टँडच्या इथे बसलेलो. आम्ही ChatGPTला विचारत होतो कोणता रूम चांगला आहे. पण जेही रूम भेटत होते ना त्याला व्ह्यू होता ना काय. आम्ही लिटरली ना असं झालं की यार आपण आलो, काय प्लॅनिंग नाही काय नाही. एक तर पहिलंच आम्ही 14 तास ट्रॅव्हलिंग केली. 14-15 तास. जी तुम्हाला पाठच्या ब्लॉगमध्ये जो फर्स्ट आमचा डे 1चा ब्लॉग आहे त्यात तुम्ही बघितलंच असणार की किती आम्ही स्ट्रगल केले. तरी आम्ही दाखवलं नाही त्या ब्लॉगमध्ये पूर्ण. बिकॉज आम्ही घरच्यांना घाबरलो होतो की पहिल्यांदा त्यांनी आम्हाला सोडलंय मुली ट्रिप आणि आम्ही रस्त्यात काय करत होतो. जिथे तिथे सत्यानाश होत होता. पण हिम्मत नाही हारलो. काय रोहिणी, आम्ही जिद्द ठेवली की नाही, जर पहिल्यांदा घराच्या बाहेर पाठवलं तर आपण ते पिकनिक पूर्ण करूनच जाऊ. सो आता आम्ही बोटिंगला आलोय. खूप रूमच्या जवळ आहे सगळ्या गोष्टी. 2 मिनिटाच्या अंतरावरती. तुम्ही पण आला ना गाईज इथे या आणि हेच प्लेस बुक करा. म्हणजे कसं माहिती आहे, आम्ही जे पण व्लॉग बघितले, व्हिडिओज बघितले, तर आम्ही असा विचार करायचो की वेंगुर्ल्यात उतरून आम्हाला ऑटो करून त्या बीचला निवटीला हो तिथे जावं लागेल असं तसं. पण ऑटोवाल्या दादांनी काम खूप इझी केलं. फायनली आमच्या बोटकडे आम्ही आलोय. तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे. व्ह्यू किती फंबल होता यार. मी तर असंच पाय टाकू शकते मला असं वाटतंय. आणि माझं तिथून आतून काढा. पुढचे 4 सिंगल आहेत. काय बोलू ते? पुढच्या 4 सीटिंग सिंगल आहेत.
हात वरती करून घाला म्हणजे बरोबर जाईल. जर्नी स्टार्ट झाली कसं वाटतंय? कसं वाटतंय? आम्ही आलो इथे आता लाईट हाऊस सगळं बोटमधून. केव केव गुफा. सांगितलं मोठं आली पाहिजे. आता जरा जास्त आहे की आम्ही दाखवतो म्हातारीची सोय. आम्ही पण विजिट करतो. जर आलं तर तुम्हाला पण नक्की दाखवतो. मोठी लाट आली थोडी इकडे पण तेच पक्षी राहतात. पक्षी आहे. काय देत नाही.
प्रेक्षकांना तुला सांगायची गाणं कसं होतं आता कसं तरी होतं तुला तुम्हाला काही आठवत आहे का अक्षय कुमारचा तो मूवी आहे ना त्याच्यामध्ये जे बघा लास्टला होतं एंडिंगला कॉमेडी पार्ट मला तर ते घर बघून तो पिक्चरचीच आठवण आली खरंच खूप क्लीन बीच आहे दिशेने आता कुठे सांगलीत आलो थोडंसं आणि सेम असं मला वाटतंय म्हणजे फक्त ह्या उन्हामुळे असं वाटतंय की माझ्या गावी वगैरे आली एवढं कडक ऊन आहे थंडीचं सीझन म्हणून वाटतच नाही आहे जाम गरम होत आहे अशा प्रकारे फायनली आम्ही रूमवर आलो अरे सो डे 2चा हा सेकंड आउटफिट आहे माझा आणि मी ऑलमोस्ट रेडी झाली आहे आता रोहिणी वगैरे रेडी होत आहेत बघा आमचा किती छान व्ह्यू आहे रूमचा आणि आता आम्ही चाललोय लंच करायला एका सजेस्टेड प्लेस आहे सजेस्ट बाय माय फ्रेंड सो आम्ही तिथे जेवायला जाणार आहे आणि बघू तिकडचा रिव्ह्यू देतो ॲक्च्युली काल आल्यापासून एकीकडचंही जेवण चांगलं भेटलं नाही आहे आणि हवं तसं फूड भेटलं नाही आहे सो असं पोट भरलं नाही आहे त्यामुळे दिल खुश नाही होत ना तेवढं हॅपी वाटत नाही आहे ठीक आहे आता बघूया जी प्लेस सजेस्ट केली तिथे तरी फूड चांगलं भेटतं आहे की नाही आय होप जेवण तिकडचं चांगलं असावं आणि दिल हॅपी व्हावं पोट हॅपी व्हावं आणि आम्हाला खूप छान वाटावं सो ऑटोवाल्याला फोन केला ऑटोवाला आता येतोयच सो आता निघालोय ऑटो तर आली आहे खाली मी दाखवते राणो तर जाऊन बसली ही तसं आउटफिट कसं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो हा सेकंड डेचा सेकंड आउटफिट अँड सेकंड लुक ॲज वेल प्लीज फूड चांगलं असावं मीच अपेक्षा
राणो से हाय. अजून काय बोलू, आम्ही लंच करायला चाललोय. लंचच बोलली. फ्रेंड्स, रोहिणी व्हिडिओमध्ये शूट झाले. रोहिणी रुसली आहे, तर तिला तुम्ही कमेंट्समध्ये विचारा की तिला काय झालंय, ती का फुगली आहे. आणि तिने जे रिएक्शन केली आहे ना ती मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे, मी कट नाही करणार. इट्स फाईन. सो इथे आलोय आम्ही आता जेवायला. बघूया कसं आहे इकडचा फूड. रोहिणी, काय झालं? हे काय? राणो, यस, काय वाटतंय? काय नाही वाटत आहे. एक्सपेक्टेशन्स खूप आहे ह्याच्याकडून. बघूया, आम्ही खाऊ. ही सुरमई थाळी आहे, ही चिकन थाळी आहे. चिकन थाळी आणि प्रॉन्स घेतलेले. प्रॉन्स आम्ही खाल्ले. प्रॉन्स तर खूप छान होते. फिश फ्राय घेतले. हा, पक्का चांगलं आहे. प्रॉन्स एक नंबर. प्रॉन्स एक नंबर. मला पण सुरमई छान वाटते. ऑल टाइम फेवरेट स्वीट डिशेस हिअर गाईज. रोहिणी, एक्साइटेड आहेस तू मोदक खायला? चल ट्राय करून सांग आताच. घे. आवरण जे आहे कवच माझ्याकडे खूप जाड आहे. ठीक आहे. टेस्टी आहे. गाईज, आता आम्ही जेवलोय रेडकर बंधूमध्ये. जेवण छान होतं. मोदक जास्त छान होता. माझी फिश थाळी छान होती. चिकन ओके होतं, बट मोदक छान होता. आणि आता आम्ही जातोय कुठला बीच? शिरोडा बीच. तर ऑटोवाले काकांचा आम्ही वेट करतोय. ते येतील 5 मिनिटं. तर तिकडे जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतो ते बीच कसं आहे. ओके. लोकेशनसाठी आम्ही आलेलो. आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो. बघू शकता किती छान व्ह्यू आहे. रोहिणी, कसं वाटलं? मी पाणी विचारून येते पकड ना. खूप मजा आली. काय माहिती इथे असं ऊन आहे, तर आम्ही असं रिटर्न चाललोय तर व्यवस्थित दिसतंय की नाही. सो फायनली आम्ही आलेलो आहे चहावाल्याकडे. तिथे ऑटोवाले काका थांबली आहे. कशी होती चहा?